चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला. नोका व्हिडिओ पाहण्या सर्वांची शेती मित्र करतो आता स्वागत. जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल सध्या चांद्यापासून बांद्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा भाव. चला तर मग आपल्या मनातील सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथे आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत. जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल आहे की 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा दर. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांना 15 मे नंतर घडामोडी कोणकोणत्या घडू शकतात यावरती बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, 15 मे नंतर कांद्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहील, 15 मे नंतर कोणकोणत्या घडामोडीचा कांद्याच्या दरावरती परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे कांद्याचा बाजारभाव किती वाढू शकतो. चला या सर्व प्रश्नांची अलगद उत्तरे घेऊयात ज्यामुळे तुमच्या मनातील जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की 15 मे नंतर किती वाढणार कांद्याचा भाव या प्रश्नाचा उलगडा होऊन जाईल. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कांद्याची दर पातळी किती आहे बरं. तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती दर पातळी सध्या 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1100 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. मागच्या 5-7 दिवसामध्ये कांद्याच्या दरामध्ये आपल्याला थोडी सुधारणा दिसली आहे. पण मुख्य प्रश्न हा आहे की बाबा ही सुधारणा कायम राहील का. या सुधारणेमागचं कारण काय आहे व ही सुधारणा 15 मे नंतर कांद्याच्या बाजारभावाला किती आधार देऊ शकते व याच्यामुळं मग 15 मे नंतर किती वाढू शकतो कांद्याचा दर. तर बघा मित्रांनो, कांद्याचा बाजारभाव मागच्या 5-7 दिवसात का सुधारलेला आहे. आपण जर बघितलं तर एरवी कांद्याची आवक या सीझनमध्ये वाढलेली दिसते, जी आवक सध्या सुद्धा वाढलेली आहे. पण मुख्य अडचण काय आहे की मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कांद्याचं उत्पादन हे 11% घटलं आहे आणि जरी आवक वाढलेली असली तरी देखील ही आवक मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी तब्बल 20% कमी आहे. म्हणजे दिसायला आवक वाढली आहे पण ही आवक जर आकडेवारीसह आपण चेकआउट केली तर मागच्या वर्षीपेक्षा ही आकडेवारी 20% डिफिशियन्सी या ठिकाणी दाखवायली. याचा अर्थ असा आहे की जर मुख्य आवकेच्या सीझन मध्ये कांद्याची आवक घटत असेल तर विचार करून बघा भविष्यात काय घडू शकते. दुसरी महत्वाची गोष्ट, यंदाच्या वर्षी अल्निनो आहे आणि अल्निनो असल्यामुळं खरीप आणि रब्बीचं कांदा उत्पादन कमी होणार आहे आणि खरीप आणि रब्बीचं हे कांदा उत्पादन जे कमी होणार आहे तो कांद्याच्या बाजार भावाला भविष्यात रेकॉर्ड तोड तेजी प्रदान करणार आहे. याचा अर्थ लक्षात घ्या की ही तेजी भविष्यात येणार आहे म्हणून जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव कांद्याची साठवणूक करू शकतो तो कांद्याची साठवणूक करणार आहे. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कांद्याचा जो असणारा शिल्लक साठा आणि स्टॉक आहे तो जास्त असणार. आता आपण एकीकडे म्हणत आहोत की यंदा उत्पादन कमी आणि स्टॉक जास्त होणार आहे म्हणजे आपोआप कांद्याची आवक ही आणखीनच जास्त प्रमाणात घटत जाणार आहे. त्यानंतर लक्षात घ्या की भविष्यामध्ये कांद्याचे बाजार भाव हे भडकणार आहेत. यामुळं आपल्याला 15 मे नंतर चांगल्या क्वालिटीचा जो कांदा आहे तो कांदा व्यापारी खरेदी करताना दिसतील आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये कांद्याचा बाजारभाव नियंत्रणात राहावा यासाठी उपाययोजना म्हणून मोदी सरकार सुद्धा कांद्याची खरेदी करायला सुरू करणार आहे. व्यापारी खरेदी करणार, मोदी सरकार खरेदी करणार आणि या ठिकाणी कास्तकार बांधव विक्री जास्त प्रमाणात करणार नाहीत. याचा अर्थ काय तर लक्षात घ्या, 15 मे नंतर मग कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण व्हायला सुरू होईल. हा जो गॅप आहे हा गॅप कांद्याच्या बाजार भावाला लगेचच रेकॉर्ड तोड तेजी प्रदान करणार नाही
पण रेकॉर्ड तोड तेजीसाठी आवश्यक असणारी जी आपल्याला या ठिकाणी फंडामेंटल सुरुवातीची तेजी आहे ती मात्र या ठिकाणी दिसणार आहे. यामुळे लक्षात घ्या की कांद्याचा बाजारभाव हा 15 मे नंतर वाढायला सुरू होईल आणि 15 मे नंतर ही वाढ कांद्याच्या बाजारभावात कमीत कमी 200 ते 300 ची तेजी आणू शकते आणि या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा 15 मे नंतर आपल्या सर्वांना जो आहे तो या ठिकाणी सुधारून 900 रुपये प्रति क्विंटल पासून 1400 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचताना दिसणार आहे. आता प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की हा बाजारभाव जर आम्हाला 15 मे नंतर मिळाला तर या तेजीत कांदा विकायचा की ठेवायचा. तुम्हाला सांगतो कांद्याला भविष्यात सोन्याचे दिवस येणार आहेत. कांदा आपल्याला ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात 4000-5000 पर्यंत जाताना दिसणार आहे. म्हणून सध्याच्या कंडिशनला आपल्यापाशी असणारा कांदा जो की भविष्यातील एक आपल्यापाशी असणार सोन्याचं शस्त्र आहे त्याला पितळच्या भावात सध्या विक्री करू नका. विकायचाच असेल तर जोड कांदा, बारीक कांदा, लो ग्रेडचा कांदा या तेजीत विका. बाकी A1 क्वालिटीचा कांदा साठवून ठेवा. तुम्हाला 4 पट ते 5 पट निव्वळ नफा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंत थांबल्यानंतर मिळणार आहे. आता मग भविष्यात देशात कांद्याचे बाजारभाव हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र. व्हिडिओ मधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर जरूर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांना विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.